नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्लास 11 फिजिक्स चॅप्टर 1 युनिट्स अँड मेजरमेंट्स. आजच्या लेक्चरला आपण न्यूमेरिकल प्रॉब्लेम बघतो. प्रॉब्लेम असा आहे, द रेडियस ऑफ ए स्फियर मेजर्ड रिपीटेडली yields values 5.63 meter, 5.54 meter, 5.44 meter, 5.40 meter, 5.35 meter. Determine the most probable value of radius and the mean absolute error, relative error and percentage error. तर मित्रांनो, अशा टाईपचा एक क्वेश्चन आपल्याला परीक्षेला विचारला जातो. ओके, आता यामध्ये आम्हाला जे जे विचारलंय ते व्यवस्थित समजून घेऊया. हे तुम्हाला पहिले प्रश्न विचारला ना, द मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू ऑफ रेडियस. थोडक्यात काय, ही मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू म्हणजेच अर्थमॅटिक मीन म्हणजे सरासरी. आता सरासरी म्हणजे काय, तर सगळ्यांची बेरीज करायची. त्या किती संख्या आहेत, 5, मग त्याला 5 ने भागायचं. आता मित्रांनो, आपण ह्याची ॲडिशन करूया. 5 प्लस 0 दॅट इज 5, 5 प्लस 4 दॅट इज 9, 9 प्लस 4 दॅट इज 13, 13 प्लस 3 दॅट इज 16. सो राईट 6 अँड कॅरी 1 म्हणजे हातचा 1 आला. ओके, मग तो आता सेकंड नंबर सगळे घ्यायचे बरं का. 3 प्लस तो हातचा 1 दॅट इज 4, 4 प्लस 4 8, 8 प्लस 4 12, 12 प्लस 5 17 अँड 17 प्लस 6 दॅट इज 23. सो कॅरी 2 म्हणजे हातचे 2 आले. मग आता याच्यात ते मिळवायचे बरं का. 5 प्लस 5 प्लस 5 प्लस 5 प्लस 5 दॅट इज 25 आणि कॅरी 2 म्हणजे हातचे 2 किती झाले, 27. सो 27.36 ही यांची ॲडिशन आली अपॉन 5. ह्याला आपल्याला भागायचंय. 27.36 इज डिवायडेड बाय 5. आता मित्रांनो, हा भागाकार एकदा बघून घ्या. बघा, 27.36 डिवायडेड बाय 5 ही आमची नियमित पद्धती. ओके, मग 5 जा 25. ओके, यांची सबट्रॅक्शन केली, ती आली 2. वरतून आपल्याला 3 घ्यायचा आहे, पण तत्पूर्वी हा डेसिमल इथं देऊन टाकायचा आहे. ओके, मग 5 4 जा 20 असं तुम्ही म्हणणार. मग 23 मधून 20 गेले, खाली उरले 3, वरतून घेतला हा 6. ओके, मग 5 7 जा 35 म्हणणार तुम्ही. 36 मायनस 35 खाली उरणार 1, वरतून तुम्ही 0 घेणार आहात, ते होतील 10. 5 2 जा 10. ओके, 10 मायनस 10 0. दिस रिमाइंडर इज 0. दॅट मीन्स वी हॅव टू स्टॉप हिअर. ओके, सो 27.36 डिवायडेड बाय 5 विल गिव्ह यू 5.472. ओके, ह्याचा अर्थ हा भागाकार आला 5.472. ओके, मग काय, देअरफॉर अर्थमॅटिक मीन किती आला, 5.472 मीटर. ओके, म्हणजे हेच आहे ते, दॅट इज द मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू ऑफ रेडियस इज 5.472 मीटर, जे आम्हाला शोधायला सांगितलं होतं. त्यानंतर आम्हाला विचारलेलं आहे मीन ॲब्सोल्यूट एरर. मीन ॲब्सोल्यूट एरर. फ्रेंड्स, तुम्हाला लक्षात हे ठेवायचंय की हे जे रिडिंग आहेत 5.63, 5.54, 5.44, 5.40 अँड 5.35 ह्या प्रत्येक रिडिंग मधून आलेलं मीन आम्हाला सबट्रॅक्ट करायचं असतं. त्यानं तुम्हाला मिळतं मीन ॲब्सोल्यूट एरर. ओके, ते लिहिताना आपण हे मॉडमध्ये लिहितो. का बरं मॉडमध्ये? कारण लक्षात ठेवा फ्रेंड्स, ही वजाबाकी प्रत्येक वेळेस पॉझिटिव्हच येईल असं नाही. ही संख्या मोठी आहे,
ही संख्या लहान आहे तोपर्यंत पॉझिटिव्ह येणार, पण ही संख्या लहान आहे पहिली, त्यातनं मोठी संख्या वजा करणार म्हणजे ही वजाबाकी येणार मायनस चिन्हाची. ही झालं ह्यानं मायनस चिन्ह येईल. मग ते मायनस आम्हाला कन्सिडर नाही करायचं, त्यासाठी आपण मॉडमध्ये घेतो. मॉडमध्ये लिहिलं तर ते सबट्रॅक्शन आपण पॉझिटिव्ह घेत असतो. ओके. आता पहिलं रीडिंग आहे 5.63, त्याच्यातून मी 5.472 सबट्रॅक्ट केला मॉडमध्ये, प्लस दुसरं रीडिंग आहे 5.54, त्याच्यातून हे वजा केलं मॉडमध्ये, प्लस तिसरं रीडिंग त्याच्यातून 5.472 सबट्रॅक्ट केलं मॉडमध्ये. अशा रीतीनं पुढचे दोन्ही रीडिंगमधून 5.472 सबट्रॅक्ट केला. म्हणजे प्रत्येकातून आपण येणारा अर्थमॅटिक मीन वजा केला, त्याचं मॉड घेतलं आणि त्यानंतर ह्या प्रत्येक वजाबाकीला ऍडिशन केल्यावर आपण 5 ने डिवाइड करणार. मग आपण पहिल्यांदा ह्या सबट्रॅक्शन करून घेऊया. तर पहिली सबट्रॅक्शन होती फ्रेंड्स 5.63 मायनस 5.472. ओके. नीट डेसिमल खाली डेसिमल मांडा. इथं काही नाही, दॅट मीन्स 0 आहे. 0 मायनस 2 दॅट मीन्स 10 मायनस 2 8 कॅरी 1 हातचा 1 आला. आता 3 मायनस 8 म्हणजेच 13 मायनस 8 खाली उरले 5 हातचा 1 आला. 6 मायनस 5 खाली 1 उरला. 5 मायनस 5 0. ओके. आता या ठिकाणी 5.63 ही मोठी आहे याच्यापेक्षा, म्हणून वजाबाकीला आपण पॉझिटिव्ह साईन दिलेलं आहे. सेकंड सबट्रॅक्शन आहे 5.54 मायनस 5.472. अगेन दिस नंबर इज ग्रेटर दॅन दिस, म्हणून सबट्रॅक्शनला पॉझिटिव्ह साईन येईल, कारण मोठी संख्या ही आहे ती पॉझिटिव्ह आहे, वजाबाकीला सुद्धा पॉझिटिव्ह साईन. कसं सबट्रॅक्ट करणार? इथं काही नाही म्हणजे 0. 10 मायनस 2 8 कॅरी 1 हातचा 1 आला. 14 मायनस 8 खाली उरले 6 परत हातचा 1 आला. 5 मायनस 5 0 अँड 5 मायनस 5 0. ही सबट्रॅक्शन सुद्धा पॉझिटिव्ह असेल, कारण ही संख्या मोठी आहे, तिला पॉझिटिव्ह साईन आहे. आता इथं 5.472 ही वजा करायची आपल्याला याच्यातनं 5.44 मधून, पण 5.44 लहान आहे आणि जी वजा करायला सांगितली ती मोठी संख्या आहे, म्हणून आपण उलट करतोय. 5.472 वर लिहिला, त्यातनं 5.44 वजा करणार. ही मायनस आहे, ही प्लस आहे. वजाबाकी सरळ वजाबाकी पद्धतीने करायची. 2 तसाच ठेवायचा, कारण इथं काही नाही म्हणजे 0 आहे. 2 मायनस 0 इज 2. 7 मायनस 4 इज 3. 4 मायनस 4 इज 0 अँड 5 मायनस 5 इज अगेन 0. डेसिमल खाली डेसिमल, म्हणून सबट्रॅक्शनचं डेसिमल सुद्धा बरोबर त्याच रांगेत द्या. ओके. आता मोठी संख्या ही आहे, त्याला मायनस साईन आहे, म्हणून या सबट्रॅक्शनला सुद्धा मायनस साईन द्यायचं. ओके. सो दिस सबट्रॅक्शन इज मायनस 0.032. सिमिलरली हे बघा, यामध्ये सुद्धा 5.40 मधून 5.472 वजा करायचा होता, पण ही मोठी आहे जी वजा करायची, ज्याच्यातून वजा करायची ती लहान होती, म्हणून मी उलट केलं. मायनस 5.472 आणि हा प्लस 5.40. ओके. परत तेच, हा 2 मधून इथं काय नाही म्हणजे 0 आहे. 2 मायनस 0 दॅट इज 2 अगेन, म्हणजे 2 जसाच्या तसा. 7 मायनस 0 7 तसाच्या तसा. 4 मायनस 4 0, हा पॉइंट खाली पॉइंट. 5 मायनस 5 0. ओके. मग आता हे निगेटिव्ह साईन, कारण ही संख्या मोठी आहे ती वजा होती, मग सबट्रॅक्शनला सुद्धा मी वजा चिन्ह दिलं. मायनस 0.072.
अँड फायनली 5.35 मधून ही वजा करायची होती, पण ही संख्या लहान आहे म्हणून मी -5.472 वर लिहिलं आणि +5.35 खाली लिहिलं. हा 2 जसाच्या तसा. 7 - 5 दॅट इज 2. 4 - 3 दॅट इज 1 अँड 5 - 5 0. पण ही संख्या मोठी आहे म्हणून मायनस साइन सबट्रॅक्शनला सुद्धा राहणार. म्हणून हे आहे तसंच मी लिहिलं. तर हे मॉडमध्ये राहिलं तर काही फरक पडणार नाही, हे मॉडमध्ये राहिलं तर काही फरक पडणार नाही, कारण दोन्हीही पॉझिटिव्हच आहेत. हे निगेटिव्ह आहे, हे निगेटिव्ह आहे, हे निगेटिव्ह आहे. हे जर मॉडमध्ये ठेवलं आणि जर मॉडमधून बाहेर आपण काढलं तर हे दोन्ही तिन्ही पॉझिटिव्ह होणार. ओके. मग अशा रीतीनं पहिली सबट्रॅक्शन, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी या पाचही सबट्रॅक्शन लिहिल्या मॉडमध्येच आहेत अपॉन 5. ओके. मग मॉडमधून या संख्या मी बाहेर काढल्या तर तिन्ही संख्या मी पॉझिटिव्ह लिहिल्या. आता ही ऍडिशन मी करणार. 2 + 2 4, 4 + 2 6, 6 + 8 14, 14 + 8 22, कॅरी 2. हातचे 2 आले. अगेन 2 + 2 4, 4 + 7 11, 11 + 3 14, 14 + 6 20, 20 + 5 25. हा इथं 5 ल्या, कॅरी 2. 2 + 1 3, 0 3च. इथं पण 0 3, 0 3 अँड दिस 3 + 1 दॅट इज 4. पॉइंट 0 सगळीकडे आहे म्हणून इथं पण 0 लिहिला आणि हा अपॉन 5 इथं लिहिला. आता फ्रेंड्स 0.452 ला 5 ने डिवाइड करायचंय. ओके. हे बघा फ्रेंड्स, 0.452 ला मी 5 ने डिवाइड केलंय म्हणून या ठिकाणी 5 0 जा 0 असं मी लिहिलं. 0 मधून 0 गेला, शेवटी 0 उरणार. हा डेसिमल मी वर देऊन टाकणार. आता वरतून घेणार हा 4. परत 4 इज लेस दॅन 5 म्हणजे शून्याचा भाग जाणार. मग मी काय लिहिणार? 5 0 जा 0. सबट्रॅक्शन करणार, 4च उरणार. वरतून घेतला मी हा 5. 5 9 जा 45. सबट्रॅक्शन केली, खाली उरला 0. वरतून घेतला हा 2. परत 2 इज लेस दॅन 5 म्हणजे शून्याचा भाग द्यायचा. 5 0 जा 0. 2 - 0 अगेन 2 उरणार. आता वरतून घेणार मी 0. ओके. 5 4 जा 20. सबट्रॅक्शन करणार, 0 येणार. रिमाइंडर एकदाची 0 उरली म्हणजे भागाकार संपला. सो 0.452 डिवायडेड बाय 5 इज 0.0904. ओके. मग अशा रीतीनं हा भागाकार मी 0.0904 असा लिहिला. हे काय आलं? मीन ॲब्सोल्यूट एरर. ओके. हा विचारलेला दुसरा प्रश्न होता. 0.0904 इज मीन ॲब्सोल्यूट एरर. मग तुम्हाला विचारलेलं रिलेटिव्ह एरर. फॉर्म्युला लक्षात ठेवा. रिलेटिव्ह एरर इज इक्वल टू मीन ॲब्सोल्यूट एरर अपॉन अर्थमॅटिक एरर म्हणजे अर्थमॅटिक मीन. ओके. मग आपण मीन ॲब्सोल्यूट एरर किती काढला? हा 0.0904 आणि अर्थमॅटिक मीन किती आलता? 5.472. ओके. आता हा भागाकार आपल्याला करायचा आहे. फ्रेंड्स, हा भागाकार सरळ भागाकार पद्धतीने करायचा नाही. इट इज नॉट पॉसिबल. शक्यही नाही. मग यासाठी आपण लॉग टेबलचा वापर करायचा. यासाठी 11वीच्या पूर्वीच आपल्याला खरं तर लॉग टेबल बघता आले पाहिजे, पण आम्हाला लॉग टेबल बघता येत नसतो. तर काय हरकत नाही, मी लॉग टेबलसाठी सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. तो मी आता यूट्यूबवर अपलोड करेल आणि मग तुम्हाला तो पाठवेल. एकदा याची पण प्रॅक्टिस करा. ओके.
हे बघा फ्रेंड्स, आम्हाला हा भागाकार करायचा होता. ओके, याला आपण x मानायचं. सो x इज इक्वल टू 0.0904 अपॉन 5.472. ओके, आता हा भागाकार करताना दोन्हीकडे आपण लॉग घेतो. दिस इज द रूल ऑफ लॉगॅरिथम. दोन्ही बाजूला लॉग घ्या म्हणजे लॉग ऑफ x होणार इज इक्वल टू लॉग ऑफ दिस होणार. ओके, आता लॉगचा नियम पण तुम्हाला माहित पाहिजे. भागाकार असेल तर या लॉगची वजाबाकी करतात. ओके, दॅट मीन्स लॉग ऑफ दिस मायनस लॉग ऑफ दिस. ठीक आहे, बिफोर लॉग आम्हाला या संख्येची कॅरेक्टरिस्टिक काढावी लागते. ओके, आता इथं बघ, संख्येला सुरुवात होण्यापूर्वी 2 झिरो आलेले आहेत. ठीक आहे, म्हणून आपण काय करणार, बार 2, डोक्यावर वजा चिन्ह, दॅट इज बार. 2 झिरो आहेत म्हणून बार 2 ही त्याची कॅरेक्टरिस्टिक झाली. लगेच आपण डेसिमल देणार. ओके, आता आम्हाला लॉग टेबलमध्ये 09चा लॉग बघायचा. पहिले 2 संख्या पहिल्याच कॉलम मध्ये बघायच्या. पण प्रॉब्लेम असा आहे, लॉगची सुरुवातच 10 ने होते म्हणजे त्यात 09 नसणार. मग आपण 90 बघणार. म्हणणार कसं, 90चा 4 मध्ये लॉग बघायचा. ओके, तर मित्रांनो, लॉगॅरिथमिक बुक मध्ये म्हणजे लॉग टेबलच्या पुस्तकात हे आहे लॉगॅरिथमचं पेज. यामध्ये हे बघा, हा जो पहिला कॉलम आहे, या पहिल्या कॉलम मध्ये आपल्याला 90 बघायचा आहे. असं वर 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 लॉग टेबल नेलं तर हे बघ, हा 90 तुला दिसतोय. आता 90चा 4 मध्ये लॉग बघायचा. हा 0 आहे, हा 1 आहे, हा 2 आहे, हा 3 आहे आणि हे बघ हा 4 आहे. इथं लॉग मध्ये 90चा 4 मध्ये किती लॉग सांगतोय तो, 9562. ओके, हे बघ, 90चा हा 4 आहे. ओके, त्यात मी बघितला तो आला 9562. ओके, मग हे बघ, हा बार 2 तर मी कॅरेक्टरिस्टिक लिहिलाच होता, डेसिमल दिलंच होतं. आता मी याचा लॉग बघितला, तो किती पाहिला, 9562. ठीक आहे, आता हे मायनस साइन परत देऊन टाकलं. आता मी लॉग बघणार. लॉग बघण्यापूर्वी आठवणीनं कॅरेक्टरिस्टिक लिहायची असते. आता पूर्णांकात म्हणजे डेसिमलच्या लेफ्ट साइडला एकच संख्या आहे. इथं 0 नाही, एक संख्या आहे. मग इथं जितकी संख्या असेल त्यापेक्षा 1 न कमी घ्यायचा असतो. किती संख्या आहे, एकच. मग 1 पेक्षा कमी म्हणजे होणार 0. ओके, ही झाली कॅरेक्टरिस्टिक. हा डेसिमल असाच्या असा इथं देऊन टाकला. आता मित्रांनो, मी लॉग टेबलमध्ये 54चा 7 मध्ये लॉग बघायचा आणि तसंच पुढे जाऊन 2चा मीन डिफरन्स. हे बघा फ्रेंड्स, हे इथं 54 आहे. आता 7 मध्ये लॉग बघायचा आहे. हे 0, हे 1, हे 2, हे 3, हे 4, हे 5, हे 6 आणि हे 7. इथं किती लिहिलंय त्याने, 7380. ओके, आता असंच पुढे जायचं आणि आपल्याला मीन डिफरन्स 2चा बघायचा. हा 1चा मीन डिफरन्स आहे, हा 2चा आहे. मग 2चा मीन डिफरन्स किती आहे, 2 आहे. मग हा 2 याच्यात ऍड करायचा असतो म्हणजे हे होणार 7382. ओके, हे बघा फ्रेंड्स, 54चा 7 मध्ये लॉग मी पाहिला होता आणि त्याच्यामध्ये 2चा मीन डिफरन्स सुद्धा 2 चालता. तो याच्यात ऍड केला तर 7382. ही 0 तर मी कॅरेक्टरिस्टिक अगोदर लिहिलीच होती. अशा रीतीनं आता मला ही सबट्रॅक्शन करायची आहे. बार 2.9562 मायनस 0.7382 ही सबट्रॅक्शन करतोय मी. हे बघा, 2 मायनस 2 0. 6 मधून 8 सबट्रॅक्ट होणार नाही म्हणजे 16 मधून 8 गेले, खाली उरले 8.
कॅरी 1 म्हणजे हातचा 1 आला. आता 5 मधून 4 गेले, हा 3 आणि हातचा 1, 4 गेले, खाली उरला 1. आणि 9 मधून 7 गेले, खाली उरले 2. ओके, हे डेसिमल दोन्हीकडे होतं ते तसं तसं देऊन टाकलं. आता बार 2 आणि 0, शेवटी बार 2 जसाच्या तसा लिहायचा. ओके फ्रेंड्स, हे झालं लॉग ऑफ एक्स इज इक्वल टू इतकं. आता दोन्ही बाजूचा अँटीलॉग घ्यायचा असतो, हा रूल आहे. याचा अँटीलॉग घ्या म्हणून अँटी लॉग ऑफ एक्स इज इक्वल टू याचा अँटीलॉग घ्या म्हणजे अँटीलॉग याचा. ओके, आता फ्रेंड्स आपल्याला काय करायचं, अँटीलॉग आणि लॉग हे आपसात कट झाले की फक्त उरतो एक्स. हे लक्षात ठेवा. इज इक्वल याचा अँटीलॉग बघायचा आहे म्हणजे अँटीलॉग मध्ये आम्हाला 21चा 8 मध्ये अँटीलॉग बघायचा आहे. सध्या बार 2 चा विचार करू नका. 21चा 8 मध्ये अँटीलॉग बघा. हे बघा फ्रेंड्स, हे लॉग टेबल मधलं अँटीलॉगचं पेज. आता हा जो पहिला कॉलम आहे यामध्ये मला 21 बघायचा आहे. हे बघा फ्रेंड्स, हा 21चा मला 8 मध्ये लॉग बघायचा आहे. हे 0, हे 1, हे 2, हे 3, हे 4, हे 5, हे 6, हे 7 आणि हे 8. बघितलं, तिथं संख्या आहे 1652. आता मेन डिफरन्स कशाचा बघायचाच नाही, त्यामुळं 21चा 8 मध्ये अँटीलॉग आला 1652. तर हे बघा फ्रेंड्स, 1652 मी लिहून टाकला. ओके, आता मला ह्या बार 2 चा उपयोग करायचा. हे बार 2 म्हणजे जितके बार तितके 0 या संख्येच्या सुरुवातीला द्यायचे. रूल आहे हा. बार 2 म्हणजे या संख्येच्या अँटीलॉगच्या संख्येच्या सुरुवातीला 2 शून्य द्या आणि बरोबर एकाच शून्यानंतर पॉइंट द्या. रूल आहे 0.01652. तर ही झाली एक्सची किंमत. पण फ्रेंड्स आपल्याला जर 4 डेसिमल प्लेसेस पर्यंतच उत्तर लिहायचं तर आपण काय करतो ते पण बघून घ्या बरं का. 0.01652 मध्ये डेसिमल 4 प्लेसेस बघ. हे डेसिमल नंतर 4, 1, 2, 3, 4 ही आहे चौथी संख्या. जर मी ही 5 किंवा 5 पेक्षा मोठी आहे तर मी काय करू शकतो, यांना ड्रॉप करू शकतो पुढच्या संख्येला. ही 5 आहे ना, मग याच्यात एक ऍड करायचा म्हणजे काय होईल, 16च्या ऐवजी 17. आणि एक्स ची किंमत काय होईल, 0.0 हे होणार 17. सो एक्स इज इक्वल टू 0.017 हे येणार. म्हणजे काय, हा जो भागाकार आहे तो आला 0.017. ठीक आहे, तर अशा रीतीनं हा भागाकार मी लिहिला 0.017. पण ते काय होतं, रिलेटिव्ह एरर होती. म्हणजे आमच्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, रिलेटिव्ह एरर इज 0.017. आता फायनल आम्हाला पर्सेंटेज एरर विचारलं. पर्सेंटेज एरर म्हणजे काय, टक्केवारी. टक्केवारी कशी काढायची, तर रिलेटिव्ह एररला 100 ने गुणायचं आणि रिलेटिव्ह एररला पण इथं काढलं होतं 0.017 म्हणजे 0.017 इंटू 100 ने मल्टिप्लाय केलं ते पर्सेंटेज एरर होणार. आणि अशा रीतीनं मी लिहिलंय पर्सेंटेज एरर इज इक्वल टू 0.017 इंटू 100. हा गुणाकार जर मी केला, आता बघा बरं का, 0.017 इंटू 100. पहिल्यांदा तुम्ही जर 100 ने याला गुणलं तर 0.017 हे तर पहिलं होतच. त्याच्यावर आता 100चे 2 शून्य आले. ओके, आता तुला ओरिजिनल डेसिमल 3 घरानंतर होतं, मग तू याला सुद्धा इकडनं 3 घरानंतर जर डेसिमल देशील तर डेसिमल कुठे येईल, 1, 2, 3 या इथं डेसिमल येईल. म्हणजे ही संख्या काय होईल माहिती का, हे 2 झिरोला काही किंमत नाही राहिली आता, म्हणून 1.7 हा तो गुणाकार आला. ओके, आणि अशा रीतीनं
आपण पर्सेंटेज एरर काय लिहिली 1.7%. ओके, आता 100 गेला मग त्याच्याऐवजी पर्सेंटेजचं चिन्ह द्यायचं. तर हा गुणाकार कसा केला मी दाखवला. फ्रेंड्स, काय काय गोष्टी अशा पण होत्या की खूपच बारकाईनं मला समजावून द्यावं लागलं. पण फ्रेंड्स, एक गोष्ट लक्षात ठेवा, खरंच आपण सायन्सला ॲडमिशन घेतो पण आपलं मॅथ खूप कच्चं असतं, बेसिक नॉलेज आपल्याला नसतं. हा व्हिडिओ बनवण्यामागं माझा हेतू सुद्धा तोच होता की विद्यार्थ्यांना बेसिक गोष्टी कळाव्या. बेसिक कळत नाही, कॅल्क्युलेशनमध्ये चुका होतात, कॅल्क्युलेशन येत नाही आणि त्यामुळं आपलं अभ्यासावरचं लक्ष जातं. खरं तर ह्या साऱ्या बेसिक गोष्टी आपण 4थ्या 5व्या इयत्तेपर्यंत शिकलो होतो, पण त्यावेळेस आपण लक्ष दिलेलं नसतं. काही हरकत नाही, मी समजावून देत असताना ज्यांना हे किरकोळ कॅल्क्युलेशन्स येतात त्यांनी निग्लेक्ट करावं, पण ज्यांना अजिबातच बेसिक माहिती नाही त्यांच्यासाठी हे मी पूर्णपणे बेसिकली समजावून दिलं. तर तुम्ही सुद्धा असा अभ्यास करा आणि पूर्ण नॉलेज फिजिक्समध्ये मिळवा. आजच्या लेक्चरला आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मी आपला निरोप घेतो. नमस्कार.